खूप खूप अभिनंदन. काय सांगणार समोर? नमस्कार, मी शार्दुल विचारे डोंबिवलीमधून. माझा आता कालच CA इंटरमिडिएटचा रिझल्ट लागला आहे. त्यात मी ऑल इंडिया रँक फर्स्ट आलो आहे. थँक्यू टू स्वामी समर्थ. आईबाबांना खूप खूप थँक्यू. माझ्या टीचर्सना खूप खूप थँक्यू. माझ्या फ्रेंड्सला थँक्यू. अँड ऑल्सो माझ्या कॉलेजला पण, ज्यांनी खूप सपोर्ट केला आहे. क्लासेस, JK क्लासेस, त्यांनी खूप सपोर्ट केला आहे. सो माझी जर्नी जर सांगायला गेलो तर शाळण माझं इकडेच झालं आहे, डोंबिवलीत ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये. त्यानंतर 11वी-12वी मी केली आरे पोदार कॉलेजमध्ये माटुंगा. त्यानंतर CA फाउंडेशन मी दिली. CA फाउंडेशन दिल्यावर CA फाउंडेशन क्लिअर झाली. त्याच्यात ऑल इंडिया रँक 3 आलेला. त्यानंतर एक्झाम दिल्यानंतरच लगेच मी क्लासेस सुरू केले CA इंटरचे. आता CA इंटरबद्दल सांगायला गेलं तर रोज माझे जवळजवळ 7 तास क्लासेस असायचे. 1 ते 8, 1 ते 8:30 असं असायचं टायमिंग. अँड क्लासेस संपल्यावर रात्री मी थोडा अभ्यास करायचो, सकाळी उठल्यावर थोडा अभ्यास करायचो. जर ॲव्हरेज पकडायला गेलं तर 2 to 4 आवर्स डेली अभ्यास व्हायचा विथ क्लासेस. अँड त्याच्यानंतर ज्या क्लासेस 6 मंथ्स वगैरे 7 मंथ्सनी संपले, जान 15ला एक्झॅक्ट क्लासेस संपलेले. मग आम्हाला एक स्टडी लीव्ह मिळतो 3 मंथ्सचा, आणि मेमध्ये एक्झाम असते. जेव्हा स्टडी लीव्ह होता तेव्हा स्टडी लीव्हमध्ये मी जवळजवळ बघायला गेलं तर माझं शेड्यूल होतं 12 आवर्सचं, बट इफेक्टिव्ह माझा नेहमी 8 to 10 आवर्सच अभ्यास व्हायचा. आणि असं करत करत मी प्रिपेअर केलं, एक्झाम दिली, आणि एंडला मला आला AR1. आणि या सगळ्यासाठी मी खूप खूप धन्यवाद आहे. आईबाबांना खूप खूप धन्यवाद, माझ्या फॅमिलीला खूप खूप धन्यवाद, माझ्या ताईला खूप खूप धन्यवाद. एक्झाम दिल्यानंतर काय म्हणजे तुम्हाला माहीत होतं काय, तुमचा कॉन्फिडन्स होता की माझं ॲक्च्युली CAमध्ये 50 रँक काढतात ते लोक CA इंटरच्या एक्झाममध्ये. तर मला असं एक्झामनंतर कॉन्फिडन्स होता की टॉप 10मध्ये तरी येईल. बट टॉप 3चं एवढं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं ॲक्च्युली. बट आला देवाच्या कृपेने, म्हणून खूप खूप जे चांगलं. इतर विद्यार्थी आहेत जे तयारी करतात, CA व्यक्तित्व कोणती फील्ड असो, त्यांच्यासाठी काय मेसेज आहे? सगळ्यांसाठी मेसेज आहे की जे पण तुम्ही करताय ते आवडीने करा आणि कन्सिस्टंटली करा. आणि जर तुम्ही मनापासून केलं तर नक्कीच हार्डवर्कला तुम्हाला फळ मिळेल आणि तुम्हालाही सक्सेस मिळेल. डोंबिवलीतले दोन म्हणजे डोंबिवलीकर दोन, 1 नंबर आणि 3 नंबर, म्हणजे CAचा कॅटेगरी वेगळी असली तरी दोन विद्यार्थ्यांनी नाव हे केलं, काय त्यावर? डोंबिवलीत आत्ता सध्या खूपच रँक यायला लागलेत. आत्ताच CA फायनलमध्ये सोहन डोंबिवलीतून आहे, त्याला AR3 आला आहे. मला आता AR1 आला आहे. माझा मित्र त्याला AR20 आला आहे याच परीक्षेत इंटरमध्ये, सोहम बापटला. अँड खूप खूप प्रगती होत चालली आहे डोंबिवलीची. असंच करत गेलं तर नेक्स्ट टाईम थोड्या दिवसांनी 1, 2, 3 तिन्ही डोंबिवलीचे येतील.